नमस्कार विद्यार्थ्यांनो. बघा, आज आपण 9th क्लासचा एनर्जी फ्लो आणि इकोसिस्टम पार्ट चालू केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण कार्बन सायकल पर्यंत आलेलो आहे. आतापर्यंत आपलं काय काय झालं बघा. एनर्जी झाली, इकोसिस्टम झालं, त्याच्यानंतर आपण पिरॅमिड बघितलं, एनर्जी पिरॅमिड, त्याच्या डेफिनेशन बघितल्या, त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन बघितलेलं आहे. तरी पण एकदा बघा ओव्हरव्ह्यू करतो. एनर्जी म्हणजे काय? एनर्जी मीन्स कॅपॅसिटी टू डू वर्क. इकोसिस्टम इज इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. त्याच्यामध्ये बायोटिक कोणते, अबायोटिक कोणते पण बघितले. बायोटिक म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जसं की वॉटर, एअर आणि सॉइल किंवा सँड म्हणा. असे आपण त्याच्यानंतर एनर्जी पिरॅमिड बघितलं. एनर्जी पिरॅमिड एक आपले ट्रायंग्युलर शेप आहे, ज्याच्यामध्ये ते ब्रॉड आहे बॉटमला, नॅरो आहे टॉपला किंवा अपेक्सला आपण म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी पिरॅमिड म्हटलं. त्याच्यामध्ये ट्रॉपिक 1, ट्रॉपिक 2, ट्रॉपिक 3, ट्रॉपिक 4 अशा एनर्जी ट्रॉपिक लेवल आहेत, ज्या की बॉटम पासून हाय होतात आणि टॉपला डिक्रीज होतात, आणि परत टॉप पासून खाली येते इन्क्रीज होतात असं. आता आपण त्याच्यात काही बायोजिओ केमिकल सायकल बघितली, काल त्याची व्याख्या बघितली, त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन पण बघितलं. बघा, बायोजिओ केमिकल सायकलमध्ये दोन गॅसेस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल बघितली. गॅसेस म्हणजे एअर का, ज्याच्यामध्ये कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आलं, आणि सेडिमेंटरी मध्ये दोन बघितल्या, म्हणजे बायोलॉजिकल आणि नॉन बायोलॉजिकल. तर आपल्याला तीन महत्वाच्या शिकायच्या आहेत: कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. त्यातली आज पहिली आपण कार्बन सायकल घेतोय. आता बघा, सायकल सायकल म्हणजे काय? ऍट द आता ही एक सायकल आहे बघा. सायकल म्हणजे काय? इथून एक नंबर पासून जी सुरुवात झाली आणि परत ती एका टाइम इंटरवलला स्टॉप झाली, परत तिथून अजून रिपीट झाली, त्याला आपण सायकल असं म्हणतो. म्हणजे काय? ऍट द सायकल ऍट विच द स्पेसिफिक सायकल ऍट विच द एंड ऍट द स्पेसिफिक टाइम इंटरवल अँड देन अगेन इट्स रिपीट, त्याला आपण काय म्हणतो? सायकल म्हणतो. म्हणजे एखाद्या पॉइंट पासून सुरुवात होणे आणि एखाद्या स्पेसिफिक टाइम इंटरवलला तिथं एंड होऊन परत तिथून स्टार्ट होणे, त्याला आपण सायकल असं म्हणतो साध्या भाषेमध्ये. कार्बन सायकल, कार्बन सायकल सगळ्यात इम्पॉर्टंट सायकल आहे आपल्या ह्या चॅप्टर मधले. अजून पुढे दोन आहेत, एक ऑक्सिजन सायकल आहे आणि एक नायट्रोजन सायकल. बघा, आता कार्बन सायकल. कार्बन तुम्हाला माहित आहे, आपल्या इन्व्हायरमेंट मध्ये आजूबाजूला सगळीकडे कार्बन अवेलेबल आहे. तर कार्बन आपल्या पिरियडिक टेबल मध्ये त्याचं ॲटॉमिक नंबर 6 आहे. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन 6, म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे ह्याच्यामध्ये. बघा, C6 पिरियडिक टेबल पार्ट असला पाहिजे, कमीत कमी 30 पर्यंत आपल्याला त्याचे ॲटॉमिक नंबर पार्ट पाहिजे. आपण पुढे बघूया आता. बघा, आता त्याची एक व्याख्या घेऊ अगोदर आपण. कार्बन सायकल म्हणजे काय बघा. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर डेट बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड कार्बन सायकल. बघा, एकदा व्याख्या बघून घ्या. बघा काय म्हटलंय. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड कार्बन सायकल. काय म्हणले? सर्क्युलेशन, हे सर्क्युलेशन आहे, अँड रिसायकल म्हणजे पुन्हा परत सायकल स्टार्ट होणे ऑफ कार्बन, कुठून? ॲटमॉस्फिअर पासून लिव्हिंग ऑर्गॅनिझमला, अँड परत ते डेथ झालं की परत ते काय होणार? परत ॲटमॉस्फिअर मध्ये येणार. त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? कार्बन सायकल म्हणतो. म्हणून इंग्लिशमध्ये बघा त्याची व्याख्या कशी लिहिली आहे. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅन आफ्टर डेट बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड कार्बन सायकल. म्हणजे काय? कार्बनचं सर्क्युलेशन पण होतं आणि रिसायकल पण होतं, कुठं? ॲटमॉस्फिअर पासून लिव्हिंग ऑर्गॅनिझमला, आणि ते डेट झाल्यानंतर परत ते ॲटमॉस्फिअर मध्ये कंबशन थ्रू किंवा एखाद्या इंडस्ट्री थ्रू, फॉसिल थ्रू त्याचं आपण बर्निंग करत असतो, आणि परत ते ॲटमॉस्फिअर येतं. म्हणजे ते नष्ट होत नाही. आपण पहिल्यांदा सांगितलं, एनर्जी कधीच नष्ट होत नाही, ती फक्त एखाद्या फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करत असतो. म्हणून म्हणलं, एनर्जी नायदर क्रिएट नॉट डिस्ट्रॉय बट कन्वर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म. बघा, आता मी तुम्हाला अगोदर सायकल समजून सांगतो, मग त्याच्यानंतर त्याचं आपण डिस्क्रिप्शन घेऊया. बघा, सोपं आहे, काय हार्ड नाही. आता बघा, हा ॲटमॉस्फिअरिक CO2. हवेमध्ये, आता आपल्या बाजूला हवेमध्ये CO2 अवेलेबल आहे, ऑक्सिजन अवेलेबल आहे, वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस अवेलेबल आहे. डिफरंट टाइप ऑफ गॅसेस आर अवेलेबल इन द ॲटमॉस्फिअर, बट वी आर कॉन्सन्ट्रेट ऑन ओनली CO2. बघा, CO2 काय? ॲटमॉस्फिअरिक कार्बन आहे. बघा, हा प्लांट आहे, प्लांटने काय केलं? CO2 ऍब्झॉर्ब केला. ठीक आहे. ऍब्झॉर्ब केल्यानंतर प्लांटनं CO2 ऍब्झॉर्ब केल्यावर त्याच्यात फोटोसिंथेसिस प्रोसेस होते, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. इथं सन आहे,
सनचे रे पडले प्लांटवर, स्पोर्स आपलं त्या पर्णछिद्रात ते ऑलरेडी त्यांच्याकडं वॉटर वेपर्स असतात, खालून रूट्स मधून त्यांना पाणी येतं, मिनरल्स येतात, आणि सनरेज लाईट रे त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस होते आणि प्लांट तिथं आपलं कार्बोहायड्रेट्स म्हणजे तिथं फूड तयार करतं किंवा स्टार्च म्हणा त्याला, कार्बोहायड्रेट स्टार्च. प्लांट काय करतं, फूड तयार करून देतं फोटोसिंथेसिसच्या मदतीनं. ऍटमॉस्फेरिक CO2 घेतलं प्लांटनं, लाईट रेज, सनलाईट रे, क्लोरोफिल पिगमेंट ऑलरेडी आहे, स्टार्च म्हणजे कार्बोहायड्रेट तयार करून दिलं. मग ते जे कार्बोहायड्रेट तयार करून दिलेले अॅनिमलनं कन्झम्पशन केलं किंवा प्लांटवर ते काय झाले, फीड झाले. अॅनिमल कन्झम्पशन केलं कशाचं, फूडचं. मग कन्झम्पशन केल्यानंतर परत हे अॅनिमल रिस्पायरेशन थ्रू आपलं CO2 कुठं एक्झेल केले, ऍटमॉस्फिअर. इनहेल पण केले आणि एक्झेल पण केले. ब्रीथ इन ब्रीथ आउट, ब्रीथ इन ब्रीथ आउट. म्हणजे प्लांटनं CO2 घेतला, फूड बनवलं, अॅनिमलनं त्याला इट केलं, परत रिस्पायरेशन थ्रू ते CO2 त्यांनी कुठं बाहेर दिला, ऍटमॉस्फिअरला दिला. परत अॅनिमल काही काळानंतर ते काय झाले, डेड झाले, सॉइलवर लँडवर डेड झाले, त्याचं डिकम्पोजिशन झालं डेड अँड डिके मॅटरमुळं, आणि काही त्याचे फॉसिल फ्यूल तयार होतात. जेव्हा एखादा अॅनिमल डेड होतो त्याचे फॉसिल फ्यूल होतात जमिनीच्या खाली. काही काळानंतर अॅनिमल कुठले पण प्लांट अॅनिमल दडले, हाय प्रेशर टेम्परेचरच्या मदतीने ते काय होतं, त्याचं फॉसिल फ्यूल तयार होतात, नॅचरल गॅसेस किंवा पेट्रोलियम अशा प्रकारचे गॅसेस तर फॉसिल फ्यूल तयार होतात. आणि ते कोण घेतं, किंवा इंडस्ट्री एखादी, फॅक्टरी एखादी ती फॉसिल फ्यूल घेत असते. कन्झम्पशन थ्रू, कंबशन थ्रू काय करते इंडस्ट्री, CO2 वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस ऍटमॉस्फिअर मध्ये टाकते किंवा बाहेर पडतात, परत ते ऍटमॉस्फिअर. असं बघा, सोपी सायकल आहे. ऍटमॉस्फिअर मधला CO2 प्लांटने घेतला, फोटोसिंथेसिस प्रोसेस झाली, फूड तयार केलं, कन्झम्पशन केलं अॅनिमलनं, काही काळानंतर त्याचं डिकम्पोजिशन झालं डेड झाल्यामुळं, मग परत त्याचं फॉसिल फ्युएल तयार झालं. मग ते कंबशन इथं झालं, म्हणजे कोण केलं, इंडस्ट्री किंवा एखाद्या फॅक्टरीने त्याचं कंबशन केलं, त्याची एनर्जी म्हणजे थोडक्यात एनर्जी लावून त्याला कंबशन केल्यामुळे त्याच्यातलं CO2 किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गॅस ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज झाले. असं बर्निंग थ्रू म्हणा, म्हणजे आपलं कुठल्याच प्रकारची एनर्जी नष्ट होत नाही. ऍटमॉस्फेरिक CO2 घेतला, फूड बनवलं, अॅनिमलनं कन्झम्पशन केलं, ते डेड झाले, त्याचं फॉसिल फ्यूल तयार झाले, परत त्याचं कंबशन झालं इंडस्ट्रीने किंवा एखाद्या फॅक्टरीमुळं, आणि परत ते ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज झाले. असं त्याला आपण कार्बन सायकल असं म्हणतो. थोडक्यात लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपले 4 स्टेप होतात. 4 प्रकारचे, फोटोसिंथेसिस, रिस्पायरेशन, त्याच्यानंतर डिकम्पोजिशन, म्हणजे डेड झाले तर डिकम्पोजिशन होतं, डिकम्पोजिशन, आणि त्याच्यानंतर कंबशन. कंबशन मध्ये इंडस्ट्री किंवा फॅक्टरीच्या मार्फत तिथं ह्या फॉसिल फ्युएलला बर्न केलं जातं आणि त्याचं CO2 मार्फत ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केलं जातं. आता बघा, आता इथं काय म्हणतं त्याचं डिस्क्रिप्शन, तेच डिस्क्रिप्शन इथे लिहिलेलं आहे. प्लांट ऍब्झॉर्ब CO2 फ्रॉम ऍटमॉस्फिअर फॉर फोटोसिंथेसिस अँड प्रिपेअर्स ओन फूड. म्हणजे प्लांटनं CO2 ऍब्झॉर्ब केला, फोटोसिंथेसिस प्रोसेस झाली, फूड तयार करून दिलं, असं लिहिलं. दुसऱ्या पॉइंटला, द हर्बिव्हरस फीड अपॉन प्लांट, देन कार्निव्हरस फीड अपॉन हर्बिव्हरस, दिस वे बायोटिक कार्बन ट्रान्सपोर्टेड. म्हणजे काय म्हटलंय, हे अॅनिमल ह्या हर्बिव्हरस प्लांट आहेत, हर्बिव्हरस आहेत, त्यांच्यावर काय झाले, फीड झाले, आणि त्यांनी ते फूड घेतलं किंवा ते प्लांट इटिंग केले, परत ह्यांच्यावर कोण कार्निव्हरस फीड झाले, त्यांना ते इट केले, असं म्हणते. आणि अशा प्रकारे बायोटिक कार्बन ट्रान्सपोर्टेड झाला. बायोटिक म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधला कार्बन. बघा, these organism dead decomposition takes place by microorganism, then carbon released in the atmosphere. हे डेड झाले काही काळानंतर, ह्यांचं डिकम्पोजिशन झालं कोण, डेड अँड डिके मॅटर म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे छोट्या. परत फॉसिल फ्यूल फॉर्मड, कोल, नॅचरल गॅस थ्रू इंडस्ट्री, कंबशन टेक्स प्लेस अँड CO2 रिलीज इन द ऍटमॉस्फिअर. त्याचं फॉसिल फ्युएल तयार झाले, सांगितलं की कुठल्याही प्रकारचं अर्थक्वेक आलं, ओलकॅन आलं, तर काही काळानंतर अॅनिमल अर्थ क्रस्टच्या खाली दाबले जातात, त्याच्यावर हाय प्रेशर टेम्परेचर, काही काळानंतर त्याचं फॉसिल फ्युएल नॅचरल गॅसेस मध्ये त्याचं रूपांतर होतं. मग तेच फॉसिल फ्युएल आपण इंडस्ट्री किंवा फॅक्टरीसाठी वापरतो, त्याच प्रोसेस आपण कंबशन असं म्हणतो. बर्निंग केल्यामुळे त्यातले CO2 बाहेर रिलीज होतो, ते सांगितलं इथं. आणि चौथ्या पॉईंट मध्ये काय म्हटले, नेक्स्ट पॉईंट मध्ये, इन दिस वे कार्बन ट्रान्सपोर्टेड वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बस असं. आता इथे एक दिले बघा 6 कार्बनचे मॉलिक्यूल घेतले, 12 वॉटरचे, 12H2O, लाईट म्हणजे सनलाईट, आणि इथं क्लोरोफिल पिगमेंट असतं प्लांटमध्ये ह्याच्यामुळे. म्हणून इथं काय तयार झालं, ग्लुकोज. स्टार्चलाच आपण कार्बोहायड्रेटला ग्लुकोज असं म्हणतो, याला आपण ग्लुकोज नाव दिलं. बघा हे ग्लुकोज. आणि परत
6 वॉटर मॉलिक्यूल झाले आणि 6 ऑक्सिजन हवेमध्ये एअरच्या मार्फत बाहेर पडले. परत हे झाल्यानंतर परत हे ॲनिमलनं कन्झम्पशन केलं फूड म्हणून. मग त्याचं काय झालं, ह्याच्याकडे ऑलरेडी ग्लुकोज आहे, ग्लुकोज परत रिस्पायरेशन केल्यामुळे ह्याच्याकडे ऑक्सिजन आहे. मग मायटोकॉन्ड्रिया आपल्या बॉडीमध्ये ॲनिमलमध्ये असतो. म्हणून हे ग्लुकोज हे ऑक्सिजन ह्याच्यामार्फत CO2 बाहेर केला आणि वॉटर मॉलिक्यूल सुद्धा बाहेर पडले आणि एनर्जी रिलीज झाली. असं हे 2 रिॲक्शन्स आहेत, त्याची डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आणि त्याचे डिस्क्रिप्शन. आज आपण फक्त एकच सायकल बघितली, कार्बन सायकल. स्टेप बाय स्टेप 2च परत सायकल राहिलेत आपल्या. एक ऑक्सिजन सायकल आहे, एक नायट्रोजन, अशा 3 महत्वाच्या सायकल आहेत. त्यापैकी एक्झामला फिक्स एक असते. बघा, रीड करा व्यवस्थित. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि रोजच्या रोज रीड करत चला, जेणेकरून आपल्याला त्यातले डाऊट्स किंवा त्याच्यातले काही पॉईंट आपल्याला लगेचच्या लगेच त्याला क्लिअर करता येईल. ठीक आहे. बाकीचं लेक्चरमध्ये आपण उद्याच्या ऑक्सिजन सायकल घेऊ आणि परत त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये नायट्रोजन सायकल घेऊ आणि परत लास्टच्या दिवशी आपण पूर्ण चॅप्टर एकदा ओव्हरव्ह्यू करू. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या लेक्चरला.